चला बघा टीम कासगाव संघ आपण कुठे जाऊ नका. एक विनंती आहे, प्लेइंग पूर्णपणे स्क्वॉड आपण समोर उभे राहा. एक फोटो नक्कीच क्लिक केला जाईल संपूर्ण टीमचा. या मुख्य स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य मयूरजी पिसेकर साहेब आणि प्रतीकजी पिसेकर साहेब त्यांचा दोघांच्या समेत ही एवन जोडी आहे स्पर्धेची आणि त्यांच्या समवेत संपूर्ण टीमचा एक फोटो नक्कीच आपण क्लिक करतोय. चला पूर्ण स्क्वॉड आपण उपस्थित व्हा, वेळ घेऊ नका, विनंती आहे. चला प्लीज समोर आपण मुख्य व्यासपीठाच्या उपस्थित व्हायचं. यस मॅचला आपण लगेच सुरुवात करतो. एका बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती ऋतू आहेत. पहिलाच बॉल तेजस स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. आडवा बॅटने डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चालला अलॉंग विथ द कार्पेट. बॉल स्टॉप आखरी मुमेंटला आणि इथं तोपर्यंत या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने इथं सुरुवात झाली. श्री गणेश झालाय. चला मॅचला सुरुवात झाली आहे. मायक्रोफोनवरती अभिजित सर जोडले जातील. त्यांचा आवाज आपण ऐकतोय. अजिंक्य सरांचा आवाज आपण ऐकतोय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती ऋतू पहिल्या चेंडू त्यांना डॉट टाकला. दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धावेला प्राधान्य आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय तो गोलंदाज ऋतू. तेजस ऑन स्ट्राईकवरती, नॉन स्ट्रायकर एंडवरती दिनेश चामटोली आणि त्यांच्या विरोधात सत्संग शिरगाव. या 2 संघादरम्यान ही लढत टॉस जिंकलंय ते शिरगाव टीमनं आणि या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. योग्य तो निर्णय आपण या ठिकाणी पाहतोय आणि कितपत धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल हे जरूर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बॅक टू बॅक लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकलेत. या अगोदर काय मॅच पाहायला मिळाली. काव्या 11 जय हनुमान जोवैली आणि त्यांच्या विरोधात कार्तिकी 11. कासगाव या 2 संघादरम्यान शेवटपर्यंत रोमहर्षक मॅच. अगदी काटेकी टक्कर, टिट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से गेल्या मॅचमध्ये आपण जरूर पाहिलं. परंतु या मॅचमध्ये देखील तीच टक्कर पाहायला मिळेल का? 4 चेंडूचा खेळ संपलाय. केवळ 2 धावा आहेत धावफलकावरती. दिशा दिली आहे पॉईंटवरती. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट झालं तर विकेट मिळण्याची शक्यता होती. पॉपिंग क्रीजवरती फलंदाज सुखरूपपणे पोहोचले जात आहेत. सिंगलला या ठिकाणी दिलं प्राधान्य आणि या सिंगलच्या मदतीनं एकूणच हा फलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. तेजस ऑन स्ट्राईकवरती होता. वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती तो खेळतोय. दिनेशनं खऱ्या अर्थाने आता दिनेश स्ट्राईकवरती जाईल. स्ट्राईक रोटेशन आपण त्या ठिकाणी पाहतोय. एकेका धावेला क्रिकेटमध्ये फार महत्त्व आहे आणि त्या सिंगल डबलच्या साहाय्यानं धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. किमान आपण पाहतोय की 40-45 धावा झाल्या पाहिजेत तर मॅचमध्ये मजा येईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ऋतू तयार आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पिबनचं पहिल्या षटकामध्ये स्वीट चिटचा फटका. लगी तो आबाद ना लगी तो बर्बाद आणि रिव्हर्सचा हा फटका खऱ्या अर्थाने नाकाम ठरतोय. डॉट बॉल येईल. 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला आणि 3 धावा आहेत त्या धावफलकावरती. बिनबाद ही जमेची बाजू आहे ती चामटोली टीमसाठी. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तेजस आणि त्याच्या सोबतीला दिनेश हे दोन्ही फलंदाज सातत्यपूर्वक त्यांचा चांगला खेळ या अगोदरच्या मॅचमध्ये राहिला होता. परंतु या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना केवळ 3च धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. 3 मिनिटाचा वेळ या ठिकाणी टल्ला गेला आणि नक्कीच वेळेचं बंधन असेल. बंधनकारक षटक तुम्हाला टाकावे लागतील आणि टाईमवरती जो वेळ तुम्हाला दिला आहे त्या वेळेमध्ये जर तुम्ही 5 षटकं टाकली नाहीत तर खऱ्या अर्थानं आयोजकांच्या माध्यमातून जी पेनल्टी आहे त्याला तुम्हाला सामोरी जावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की जे 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर असतात त्यातला 1 क्षेत्ररक्षक सर्कलच्या 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा डंका चारही बाजूला वाजत असताना आपण पाहतो. या स्पर्धेचा बोलबाला चारही बाजूला होत असताना अलोंग दी कार्पेटचा फटका. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध चेंडूला चांगलं फील्ड केलं. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 1 शॉट. पंचांचा इशारा येत आहे. 1 रन शॉट आहे म्हणजे केवळ 1च धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचलते 4 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज रितेश. 1च धाव पहिल्या चेंडूवरती. 2 धावा
मिळाल्या होत्या, परंतु 1 रन शॉट पंचांचा इशारा आला आणि केवळ एकच धाव या ठिकाणी मिळाली जाईल. आणि या सिंगलच्या मदतीनं 4 धावा आहेत त्या धापलकावरती. शांत आणि संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु आता आक्रमक व्हावं लागेल. चांगला बॉल, शॉट फाईन लेगवरती, तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु धाव मिळेल एक. आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचलते 5 या धावसंख्येवरती. सलामीला हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओपनिंग प्लेअर तेजस आणि दिनेशला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7 बॉलमध्ये 5 धावसंख्येवरती खेळतोय तेजस. आता ऑन स्ट्राईक वरती असेल फलंदाज दिनेश. पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये या फटक्याला मारायचं होतं. डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करायची होती, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी करू दिला नाही. गोलंदाज रितेशनं चांगली गोलंदाजी, फिंगर रोल केले. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं. थोडंसं वलन देणारा हा चेंडू आणि डॉट बॉल येतोय. रितेश तयार, समोरच्या दिशेमध्ये लॉब केलंय, बॉल जाईल सीमा रेषा पार, षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय षटकार येतो. षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचलते. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 11 धावा. अकरा धावा 10 फलकावरती. बॉल तयार, झेल ड्रॉप होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का, परंतु नाही. धावचीत स्वरूपात विकेट गमावी लागते. फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा चामटोली टीमला. धक्का मोठा हादरा मिळतोय. फलंदाज त्या ठिकाणी तेजस बाद झाला. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज अर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बोला तयार, चांगला पटका ऑन साईड मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. धावा चेंडूचा पाठलाग त्या ठिकाणी केला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी कंप्लीट झालं. 14 धावा आहेत त्या धावफलकावरती. 1-14 ही स्थिती या मॅच मध्ये चामटोली टीमची. डीजे हो जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे. जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे. घामाच्या थेंबात स्वप्नांचा सूर्य मैदानावरी उतरला रे. आमच्या मायूर पिसे थँक्यू डीजे. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती जरूर आल्या. एकूणच 10 फलक जाऊन पोहोचल ते 14 या अंकावरती. 1 विकेट गमावलाय चामटोली टीमनं. 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित येणाऱ्या अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय मंदार हा गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती आपण या ठिकाणी पाहतोय. हलक्या हातानं अगदी स्टेअर केलं या चेंडूला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. रक्षात्मक फटका होता. स्वतःचा बचाव करत खऱ्या अर्थानं सेन्सिबल क्रिकेट दाखवलं फलंदाज हर्षदनं. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचलं. एकूणच 15 या कड्यावरती. 15 धावा 10 फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. चामटोली टीमच्या 1 विकेट गमावली आहे. सुरुवातीपासून शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत होतो. तेजस आणि त्याच्या सोबतीला दिनेश या दोन्ही फलंदाजाचं या अगोदर आपण षटकामध्ये पाहिलं. 1 षटकार ठोकला दिनेशनं. आता स्वतःची गुणवत्ता स्पष्ट करत त्याला बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावीच लागेल. स्विच हिट. बॉल चाललाय.
थर्ड मॅन सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. खूप चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं एकूणच धाबफलक जाऊन पोहोचल तर 19 या धाबसंख्येवरती. पण 2 मिनिटं थांबायचंय. ठीक. एक महत्वाची सूचना आम्ही दोन्ही संघासाठी पोहोचवतोय. एका मॅचमध्ये तुम्हाला 2 बॉल देण्यात येतील याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही तो चेंडू कधीही यूज करू शकता. तो तुमचा निर्णय. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला जर वाटला चेंडू खराब झाला, ओला झाला, भिजलाय तर तुम्हाला नवीन चेंडू आम्ही देतो याची आपण नोंद घ्यायची आहे. ही महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. आणि जर ते दोन्ही बॉल जास्तच भिजले असतील तर तुम्ही पंचांना तो चेंडू दाखवायचा आहे. पंचाची अनुमती असेल तरच तुम्हाला तिसरा चेंडू देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. ही महत्वाची सूचना आहे कारण ड्यू फॅक्टर ऑन आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन याची आपण नोंद घ्यायची आहे. थँक्यू सो मच. खरं तर या स्पर्धेमध्ये 2 दिवस ज्याचा आपण आवाज ऐकला ते आपले शिरगावचे अनुजजी कृष्णकांत मोरे सर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू आणि त्यासोबत सोमनाथजी खाडी सरांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या वतीनं. अप्रतिम आवाज आपण त्याचा ऐकलाय. त्यामुळे दोन्ही समालोचकांना विनंती करेल आपण मंचावरती यावं. आपला सन्मान आम्ही 3 ओव्हर नंतर संपन्न करतोय. थँक्यू. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये पुन्हा एकदा स्विच हिट ऍक्शन रिप्ले. बॉल जाईल बाउंड्री लाईन सीमारेषा पार. येतोय चौकार. मग झाले दिनेश. अगदी चामटोले टीमसाठी जबरदस्त बॅटिंग लगातार आलेले बॅक टू बॅक हे 2 चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले एकूणच 23 या धावसंख्येवरती. ज्या धावसंख्येला पूर्णपणे रोख लावलं होतं, लगाम टाकली होती, पूर्णविराम टाकलं होतं, तो 30 धावसंख्या आता झपाट्याने वाढतीये. अगदी एक्सेलेटरवरती पाय दिला आता दिनेशनं आणि एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या अंकावरती. 23 धावफलकावरती 1 विकेट गमावलाय चामटोली टीमनं. सत्संग शिरगाव टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना लगातारचे 2 चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा हा दमदार स्ट्रोक. पंचांचा त्या ठिकाणी नो बॉलचा इशारा येतोय. भीमरचा हा नो चेंडू आणि त्याच्यावरती आलेला हा षटकार म्हणजे 6+1 7 धावा धावफलकावरती जॉईंट होतील. उघडा डोले पहा नीट. पुढील बॉल है फ्रेडचा बॉल. जैसा चाहे वैसा मारो. आक्रमण केलं जाईल का? फ्रेडच्या बॉलवरती गोलंदाज मंदार बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पटका यावेळेस बसलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट कव्हरवरती चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव या चेंडूवरती मिळाला आणि सिंगलच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचलते 31 या धावसंख्येवरती. 9 चेंडूमध्ये 24 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज दिनेश. संघाची धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतो 31 या धावसंख्येवरती. स्वतःला पूर्णपणे आपण पाहतोय झोकवून दिलंय त्याने या मॅचमध्ये. त्याला माहिती आहे अभी नाही तो कभी नाही. इथून जर आपण प्रयत्न केले नाही तर द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजांना संघर्ष करण्यासाठी जागा निर्माण होणार नाही. आणि पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक हर्षदच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा येतोय हा चौकार.
थँक्यू रेजे. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवरती. 35 धावा धावफलकावरती आहेत. अलीकडच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं स्थिती वेगळी होती, परंतु त्याच्या विपरीत आता खेळ चालू आहे. फलंदाज दिनेश आक्रमक झालाय, त्याच बरोबरीने हर्षद देखील चांगली बॅटिंग करतोय. स्विचचा पटका खेचायचा होता, त्या ठिकाणी संपर्क झाला नाही. बॅट ऑन बॉलचा डॉट बॉल येईल. लांब लचक षटक. 7 चेंडू टाकले या षटकामध्ये. गोलंदाज मंदारनं धाबा खर्ची केले एकूणच 21 धाबा वैयक्तिक मंदारनं खर्ची केल्यात. दिनेश चांगली बॅटिंग. 9 मध्ये 24 त्यांना संघासाठी या ठिकाणी उभारल्यात. 3 मध्ये 5 या धाबा संख्येवरती खेळतोय फलंदाज हर्षद. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत 35. 1-35 चामटोली टीमची ही स्थिती 3 षटकांच्या एक चेक समाप्तीनंतर. सर. या ठिकाणी 2 दिवस ज्यांचं अप्रतिम समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. अर्थातच बदलापूरचा नौजवान आवाज या संपूर्ण टुर्नामेंटला रंग भरत होता. आमचे समालोचक मित्र अनुजजी मोरे सर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आयोजन समितीच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. स्पर्धेचे शिल्पकार मयूरदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. अनुज मोरे सर ज्यांनी 2 दिवस आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदर समालोचनाच्या माध्यमातून सेवा दिली. आपला अमूल्य वेळ या ठिकाणी सर्वांच्या सोबत व्यतीत केला आणि निश्चितच स्पर्धेला आपला आवाज दिला. बदलापूरचा नौजवान आणि युवा आवाज समालोचक अनुज मोरे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. धन्यवाद अनुज सर. या ठिकाणी आपण आणि आपली सेवा सादर केलीत. मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच थँक्यू सो मच. आणि एक विशेष सन्मान जरूर आपण करतोय की राहताना शहापूरचे बुलंद तोफ मखमली तोफ ज्यांचा आवाज सातत्यानं प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतो. तर शहापूरचा बुलंद आवाज सोमनाथ काडे सरांचा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती जरूर करतोय. सन्मान्य आदरणीय जे पिसेकर साहेब यांच्या शुभाच यथोचित मान सन्मान जरूर करण्यात आला. आणि दी टॉप क्लास आवाज जरूर तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळाला. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. येस, जाऊया पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. रितेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. वैयक्तिक कोट्यातील त्याचं हे दुसरं षटक आपण त्या ठिकाणी पाहतोय. ताकद आजमावली होती या फटक्यावरती, परंतु चेंडूवरची नजर हटली. पिक करता आलं नाही आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, डॉट बॉल आलाय. दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजी मार्कवरती रितेशनं पहिलं षटक त्या ठिकाणी हाताळलं होतं आणि जबरदस्त गोलंदाजी त्याची राहिली होती. 11 धावा त्यानं त्या वैयक्तिक स्पेलमध्ये खर्ची केल्या होत्या. यावेळेस शरीराचा वेध लेग बाईट स्वरूपात ही सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचलते 37 धावा धावफलकावरती. 37 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटर तेजस. लेग बाईट स्वरूपात सिंगल आली. त्यानंतर आपण पाहतोय की ऑन स्ट्राईक वरती असेल फलंदाज दिनेश. 10 मध्ये 25 या धावसंख्येवरती तो खेळतोय. चांगली बॅटिंग त्याची या सामन्यामध्ये राहिलेली आहे. डावाला सावरण्याचं काम त्यानं या मॅचमध्ये केलंय. 3 बॉलमध्ये केवळ 2च धाबा खर्ची केल्यात. गोलंदाज रितेशनं तो तयार आहे. चांगला स्ट्रोक बी शेप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना हुलकावून देऊन बॉल जाईल 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबींसाठी चौकार. भर स्वतःचा करिश्मा दाखवतोय फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये. चौकार त्यानं जरूर या चेंडूवरती ठोकला आणि त्या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 41 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितक्याच ताकदीचं, जितक्या ताकदीचा फटका होता तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं.
एकूणच या चेंडूवरती धाबा मिळाल्या त्या 4 धावा खऱ्या अर्थानं वाचवल्यात की नाही हे चेक करणार आहोत. DRSचा उपयोग आणि आमचे तिसरे पंच योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. धाबा सेफ आहेत की नाही. 2 धाबा जरूर या चेंडूवरती मिळाल्यात, परंतु सीमारेषेला कदाचित आपण पाहतोय ती शंका होती आणि ती शंका दूर करण्यासाठी पाय लागलाय की नाही हे जरूर पंच चेक करतील. DRSचा उपयोग रेपर केल्यानंतर सेफ आहे. 2च धाबा या चेंडूवरती असतील. चांगली फिल्डिंग. सोहम पवार त्या ठिकाणी होते. संघासाठी 4 धाबा त्यानं सेव्ह केल्यात. 2 धाबा जरूर मिळतील या चेंडूवरती दिनेशला आणि तो आता ऑन स्ट्राईक वरती आहे. स्विच हिट सरळ बॅटनं धाबा येत आहेत, परंतु स्विच हिटचा हा फटका नाकाम ठरला. डॉट बॉल येईल. 10 पलक स्थिरावेल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 10 पलकावरती धावा आहेत त्या 43 धाबा. 1-43 चामटोली टीमची ही स्थिती या मॅच मध्ये आपण पाहतोय. 13 बॉलमध्ये 31 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज दिनेश. 5 बॉलमध्ये 5 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज अर्षद. परंतु या शेवटच्या डेट ओव्हरमध्ये कितपत धावा येतील हे जरूर आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी डीजे. खूप चांगली साऊंड क्लॅरिटी त्यांची आपण या ठिकाणी पाहतोय. मायबाप प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज अगदी त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. त्यांचा देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. खूप चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही सर्व अनुभवतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. चांगला पटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चुकी पाहायला मिळाली. झेल हातामधून ड्रॉप होतोय आणि जीवनदान दिले जात आहे ते फलंदाज हर्षदला. हर्षद ऑन स्ट्राईक वरती आहे. खराब क्षेत्ररक्षण फिल्डिंग डिपार्ट आपण पाहिलं थोडंसं नाजूक परिस्थितीमध्ये धावा येत नव्हत्या सुरुवातीला, परंतु जसा बरसला दिनेश आणि त्याने आक्रमणाला सुरुवात केली आहे. स्लो डिलिव्हरी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं. गती काढून घेतली होती या बॉलची आणि पिक करणं थोडंसं कठीण झालं. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 46 या धावसंख्येवरती. लेग बाईच स्वरूपात 1 धाव मिळते. एकेरी धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 46 या धावसंख्येवरती. उर्वरित येणाऱ्या 4 बॉलला फेस करायचंय ते दिनेशला, कारण तो 13 बॉलमध्ये 31 या धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली आहे. परंतु उर्वरित येणाऱ्या या 4 बॉलमध्ये किमान 10 ते 12 प्लस धावा आल्या तर एक फायटिंग टोटल या ठिकाणी उभा करेल. एक रक्षात्मक टार्गेट इथून पुढे सेट करेल चामटोली संघ. सेकंड न्यू बॉलचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलाय. बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं एकूणच 10 पलक जाऊन पोहोचल ते 47 या धावसंख्येवरती. साई बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. डेट ओव्हरमध्ये त्याची परीक्षा आहे आणि त्याला चांगली कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल. 3 बॉलमध्ये 4 धावा त्याने आत्तापर्यंत खर्ची केल्यात, परंतु उर्वरित येणारे 3 चेंडू त्याला चांगले टाकायचेच आहेत शिरगाव टीमसाठी. स्लोअर पिक केलं. पुलचा हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतोय. बंटी त्या ठिकाणी होते. एकूणच या चेंडूवरती धाबा मिळतील त्या 3 आणि चेक केले जाईल बाउंड्री सेव्ह केले की नाही. चला असा आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील आणि योग्य तो निर्णय अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. चांगली फिल्डिंग केली त्या ठिकाणी. बंटी या क्षेत्ररक्षकानं दूरवरचा अंतर ते कापत गेले. चेंडू आणि त्यांच्यामध्ये लागलेली शर्यत आपण त्या ठिकाणी पाहिली. जिंकलेत की नाही हे जरूर आपण पाहू. 3 धाबा जरूर या चेंडूवरती मिळत आहेत.
सेफ आहे. 3 धाबा असतील या चेंडूवर. त्याने या 3 धाबेच्या मदतीनं एकूणच 10 पलक जाऊन पोहोचेल. 50 धाबा आहेत त्या 10 पलकावरती. शार्पी लाईट बंद करा प्लीज. हेलिकॉप्टर फिरवलंय परंतु सरळ थेट प्रणवच्या हातामध्ये लँड होतोय. महत्वाची विकेट. दिनेश होतोय या चेंडूवरती झेलबाद. या षटकातील या सत्रातील या इनिंगमधील आता शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती कितपत धाबा येतील. 50 धाबा 10 पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय चामटोली टीमच्या. बॉल तयार. साई चेंडू डॉट असेल की धाव मिळेल. धाव मिळाली जातीय ते एक सिंगल बाईकच्या स्वरूपात आणि या सिंगलच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 51 या धावसंख्येवरती. सत्संग शिरगाव टीमला आता करायचे आहेत येणारे 30 बॉल 5 षटकामध्ये 52 धावसंख्येचा पाठलाग. परंतु आपण ऐकूयात आवाज अनुजजी मोरे सर यांचा. साऱ्यांच्या डोळ्यात जळती जिद्दीची ज्योत दाट. फलंदाजानं आज इतिहास लिहिला. थँक्यू सो मच. धन्यवाद. एक विशेष सन्मान नक्कीच मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. चला मी विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर त्यांच्या शुभाचे आपण अजून एक समालोचकाचा आज खेळताना नक्की जे जोडले गेले होते आमच्या समवेत अजिंक्य भोर सर मान फ्रॉम चौकचा एक बुलंद आवाज आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण नक्कीच या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. चला यस मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं निरंजन दादा. मुख्य व्यासपीठावरती आपण अजून एक विशेष सन्मान करतोय. थोडंसं कॅरी ऑन करा तिथे. मयूरजी पिसेकर साहेब आणि मी विनंती करेन प्रतीकजी पिसेकर साहेब आपल्या शुभाचे यथोचित मान सन्मान अजून एक ऑफिशियल कॉमेंटेटर्स आपण नक्कीच करतोय. अजिंक्य भोर सर यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. त्यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ऐकायला जरूर मिळाला आणि त्यांचा विशेष सन्मान या आपण मुख्य व्यासपीठावरती जरूर करण्यात येतोय. विशेष सन्मान आपण नक्कीच करतोय. खेळताना चौकचा एक गोड आवाज ऐकायला मिळत होता त्याचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मर्जी पिसेकर साहेब यांच्या शुभाचे थँक्यू सो मच. धन्यवाद आभार व्यक्त करतोय. आणि चला आपण पुन्हा एकदा वळतोय मॅचच्या दिशेने. ऑनगोईंग मॅच आणि आजच्या दिवसातील शेवटची इनिंग शेवटची मॅच दिवस क्रमांक 2 तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 सैथरार आणि लास्ट इनिंग ऑफ द डे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम सामटोली संघानं बनवल्या त्या म्हणजे 51 धावा आणि आता येणारे 30 बॉल आणि 52 धाब्यांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम सत्संग शिरगाव या संघाला. नक्कीच विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. खरं आता कुळगाव बदलापूर नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक दमदार असं व्यक्तिमत्व सन्मान्य आदरणीय आणि अत्यंत क्रिकेटवरती असणारं प्रेम असं व्यक्तिमत्व सन्मान्य प्रफुल्लजी मोरे साहेबांचं यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार मयूरजी पिसेकर साहेब आपल्या शुभाचे यथोचित मान सन्मान विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषदचे सन्मान्य आदरणीय प्रफुल्लजी मोरे साहेबांचा विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेची आपुलकीची उबगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि अगदी या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो स्पेशल तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. क्रिस्टल ट्रॉफी आहे ती देऊन आपण नक्कीच सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. सातत्याने आपण पाहिलं आणि त्यांचाच संघ आता इन ॲक्शनमध्ये खेळतोय. जेव्हा जेव्हा सत्संग शिरगाव खेळत असतो सातत्याने पाठबळ नेहमीच या शिरगाव संघासाठी राहिलाय आणि मुख्य व्यासपीठावरती जरूर उपस्थित आहे.
सन्मान्य आदरणीय प्रफुल्लजी मोरे साहेब उपस्थित आहेत. तदनंतर आपण पाहिलं नेहमीच सातत्यानं त्या शिरगाव गावाला सातत्याने पाठबळ राहायचं, पाठबळ राहिलंय. जे समीर शेठ दारवे साहेब देखील इथे उपस्थित आहेत, खेळाचा आनंद घेतात, आढावा घेतात. तर आता आज इन ऍक्शन मध्ये नक्कीच त्यांचा संघ खेळताना जरूर पाहायला मिळतोय. चला यस मॅचला आपण सुरुवात करतोय, वेळ घेऊ नका. चला बॅट्समन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना बा. प्रणव आणि तेजस, चला वेळ घेऊ नका. चला प्रणव आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. सन्मान मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सागावचे माजी सरपंच सन्मान्य आदरणीय अनिलजी बोराडे साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. सनेस मुख्य व्यासपीठावरती अजून एक विशेष सन्मान आपण नक्कीच करतोय. अनिलजी बोराडे साहेब इथे उपस्थित आहेत. सागावचे माजी सरपंच आणि दमदार असं व्यक्तिमत्व उद्योजक सन्मान्य अनिलजी बोराडे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायची आपुलकीची उपगार शाल आपल्या खांद्यावरती सोपवली जाते आणि ऑफिशियल आपण पाहतोय अगदी ट्रॉफी सन्मान चिन्ह नक्कीच देऊन त्यांना सन्मानित केला जातो. थँक्यू सो मच. धन्यवाद, आभार आम्ही व्यक्त करू. धन्यवाद, थँक्यू सो मच. अजून एक विशेष सन्मान आपण करतोय. वीरू यादव साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यांनी उपस्थिती दाखवली. वीरू यादव साहेब आपण या आपला देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रार्थना प्रत्येक मान्यवरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केला जातोय. मायची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती देखील सोपवली जाईल आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो वीरू यादव साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केला जातोय. मायची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. अखिलेश बाई देखील तिथे उपस्थित आहेत आणि जरूर एक फोटो क्लिक केला जाईल. निखिल जाधव साहेब देखील उपस्थित आहेत आणि या दोन्ही मान्यवरांच्या शुभाचे आपण यथोचित मान सन्मान केला. थँक्यू सो मच. धन्यवाद. पुरुष एकदा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. पुरुष एकदा सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं आभार आभार आणि आभार. थँक्यू. चला यस ओ टू मॅच जाऊया पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे ऑनगोईंग मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि शेवटची इनिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 थरार आणि दैदित्यमान 16 क्रिकेटचा महापौर क्रिकेट सुपंडरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. मॅच ऑन. तेव्हा दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. इनिंग नंबर 2 मध्ये जिथे येणारे 30 बॉल आणि गरज असणारे ती म्हणजे 52 धाव्यांची. याच खेळाताना शिरगाव संघाने खेळाताना विक्रम केलाय, इतिहास रचलाय. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेतील सर्वात जास्त स्कोर कोणी बनवला असेल ना, तर तो टीम सत्संग शिरगाव संघाने केलाय. कोणी हॅट्रिक प्रथमता घेतली असेल ना, तो याच संघातील रितेश शिंदेने घेतली आहे. आणि कोणी अर्धशतक जे घेतलं असेल ना, ते याच संघातील आकाश तोसकरने अर्धशतक या स्पर्धेमध्ये झळकावलंय. सर्व काही एकाच संघामध्ये जादू आहे. आणि आता मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल प्रणव लाड स्ट्राईक एंडवरती पाहायला जरूर मिळतो. रन मशीन ऑफ सत्संग शिरगाव म्हणून नेहमीच ओळखला जातो. परंतु या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल ना, तर आता बॅटिंग करत असताना प्रणवचं बॅट बोलणं आता फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि टॉप क्लास बॅटिंग खेळताना आता करणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की करो या मरोची स्थिती मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळते. आणि एक टॉप क्लास स्पर्धा सन्मान्य आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब असतील, प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा जरूर पाहायला मिळेल. आणि या तदनंतर कोणाचं नाव घेतलं जाईल ते म्हणजे आमचे अनिकेतजी कुलकर्णी साहेब असतील, निरंजीमजी पिसेकर साहेब असतील. आणि सातत्याने भरपूर ही जिम्मेदारी गेले कित्येक महिने या स्पर्धेची त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी राहिली आहे. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पाहायला मिळतो. हर्षद बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ओव्हर नंबर 1 पुढचा बॉल, यावेळेस फटका चांगला फिल्डर. अखेर शेवटच्या मुमेंटला कॅच ड्रॉप. जवळ जवळ पकडलेली कॅच सोडली की काय, परंतु आता इथे मैदानावरती घडलंय तरी काय, लालच बुरीबल आहे. आणि ते ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये जिथे एकच धाव होती तिथे दुसरा धावायचा प्रयत्न केला आणि अतिगाई संकटात नाही, हेच तुम्हाला पाहायला मिळालं. तेजस बॅक टू पवेलियन. मारून सामना जिंकला रे आमच्या प्रत्येक विसेकर दादानी आज क्रिकेटचा सामना भरवला रे. मयूर ग्रुप आणि निरंजन दादाच्या नियोजनाला जोड नाही रे. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, ज्या नावावरती आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये अर्धशतक नाबाद खेळी ज्यांनी केली, अर्थात आकाश सोस्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
ज्याच्या नावावरती स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 आणि त्याच्यामध्ये पहिला अर्धशतक कोणी मारलं असेल ना, तोच आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विस्फोटक अंदाजमध्ये काय बॅटिंग केली होती सकाळच्या सत्रामध्ये आणि आता तीच बॅटिंग कंटिन्युअस तुम्हाला पाहायला मिळेल का, आता पाहणं गरजेचं आहे. एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, परंतु समोर देखील गोलंदाज हर्षद आहे, एक चांगला खेळाडू. इकडे आपण पाहतो ते देखील आपण जर पाहिलं तर आता हा डॉट बॉल आला, पॅटर्न बॉलचा संपर्क होत नाही. समोर देखील आपण जर पाहिलं तर सामटोली सारखा संघ आहे सध्याच्या घडीला या सीझनला आपण पाहिलं ना तर बन्नाट फॉर्म मध्ये भरपूर बहुचर्चेत असलेला संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. बरेचसे कारनामे या संघाने देखील केल्यात. इकडे देखील आपण पाहतोय फाईन लेगला खेळायचा होता, परंतु अंपायर कॉल पाटोले सर सांगतात येस इट इज अ वाईट बॉल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलक आपण पाहतोय पोहोचलाय ते म्हणजेच 3 या धावसंख्येवरती 3 ऑन अ बोर्ड. बरेचसे प्रेक्षक देखील आतापर्यंत या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या सर्व पाहुण्यांचं नक्कीच आपण स्वागत करूया. इथे ऑन साईडला फटका केला, टिप मिड विकेटला फिल्डर, अजून एक सिंगल मेल, सिंगलने सुरुवात केली. थेंबे थेंबे तळेच असे हेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इक्वेशन पाहायला मिळतोय. बुनबुनचे सागर बनताय आणि हेच आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतोय. तर आता आज दुसरा दिवस नक्कीच संपन्न होत्या, शेवट तुम्हाला जरूर आजच्या दिवसाचा पाहायला मिळेल, परंतु पाहायला विसरू नका उद्या ठीक 10 वाजता पुनश्च एकदा या स्पर्धेला आपण नक्कीच सुरुवात करणार आहोत आणि 8 दिवस खेळताना तुम्हाला एक दमदार धमाकेदार अशी स्पर्धा जरूर पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा बॉल, पुढचा बॉल यॉर्कर लेनचा बॉल. इकडे आपण पाहतोय आता यॉर्कर लेनचा बॉल आणि षटक क्रमांक पहिला नक्कीच कंप्लीट होतोय आणि धावफलक जाऊन पोहोचलोय फक्त आणि फक्त 4 या धावसंख्येवरती. क्या बात आहे, फक्त 4 धावा इथे खर्च केल्या, परंतु आता टीट फॉर टॅट असं म्हणावं लागेल. परंतु इनिंग नंबर 1 मध्ये देखील आपण पाहिलं रितूने पहिलं षटक हाताळलं होतं, तिथे देखील फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे आता ईट का जवाब पत्थर से देते हुए असं म्हणावं लागेल आणि आता ते समीकरण सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 दिवस क्रमांक 2 आणि शेवटची मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. ठीक सगळे 11 वाजता पहिला बॉल या पिच वरती पडताना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. उद्या देखील नामांकित संघ, महाराष्ट्रातील टॉप संघ देखील तुम्हाला खेळताना जरूर पाहायला मिळणार आहेत, कारण की आपल्या घरची स्पर्धा, नामांकित स्पर्धा, सातत्यानं या स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रभरमध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील भारताच्या कानाकोपऱ्यात झाली आहे आणि ते म्हणजेच खरं अर्थानं स्वप्न साकार झाले संपूर्ण मयूर ग्रुपचे. अशा माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. ही एवन जोडी आहे, हे काही करू शकते आणि सातत्याने देखील आपण पाहिलंय स्पर्धेची चर्चा नक्कीच आतुरतेने आपण सर्वच जण पाहत असतो. येस ओ टू मॅच. दिनेश भगत बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आडव्या बॅटने फटका फसलाय की काय आणि इथे जीवनदान मिळाले प्रणव लाडला आणि आपण नेहमीच म्हणत असतो जीवनदान फार महाग ठरत असतो क्रिकेटमध्ये. एक वेळेस तुम्ही रक्तदान करा, लग्नामध्ये कन्यादान करा, परंतु क्रिकेटमध्ये जीवनदान देऊ नका आणि तीच चूक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केली आहे इथे दिनेश भगतने. दिनेश भगत स्वतः होते, आमचे बाबा देखील आनंद घेतात. त्या स्पर्धेचा मेहनत त्यांनी देखील केली आहे. संपूर्ण आयोजन कमिटी खरंच विशेष कौतुक करूया. संपूर्ण आयोजन कमिटीचं नाव घेणं इतकं सोपं नाही आहे, एवढे मोठा मयूर ग्रुप आहे. पुरुष एकदा पुढचा बॉल, इकडे आडवा बॅटने फटका दमदार आहे, शॉर्ट ऑन पूल आहे, पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर, केलाय त्या बॉलला गुल, चौकार. थँक्यू. आज बरेचसे प्रेक्षक तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. या स्पर्धेला नक्कीच प्रेम दिलंय, मयूर दादांवरती प्रेम दिलंय, प्रतीक दादांवरती प्रेम दिलंय. बरेचसे प्रेक्षक अजूनही जोडले गेले, जरी लहान मुलं देखील आहेत भरपूर, त्यामध्ये आपण पाहिलं वरिष्ठ नागरिक देखील आहेत, खेळाडू देखील वर्ग तुम्हाला पाहायला मिळतो, महिलांचा देखील समावेश मला नक्कीच मगाशी पाहायला मिळाला होता. आणि क्रिकेट सातत्याने प्रत्येकाच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. पुढचा बॉल दिनेश भगत, इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्या बात आहे, नोचा कॉल आणि इथे नोचा कॉल तर आलाय, परंतु बॉल नक्कीच अडवण्यात आलाय. म्हणजे आता इथे 9+2 टोटल इथे आता या 3 धावा ऍड होतील स्कोर कार्ड वरती आणि हा बॉल पुनश्च एकदा टाकावा लागेल. चूक केली आहे मैदानाच्या आतमध्ये दिनेश भगतने. ही चूक अपेक्षित नसेल टीमच्या वतीनं, कारण की एक सारखाच खेळाडू म्हणून नेहमीच ओळखला जातो दिनेश भगतला, परंतु आता चूक करतोय. कारण की समोर देखील आपण जर पाहिलं ना तर आकाश चोस्कर सारखा बॅटर आहे, आजच्या दिवसामध्ये ज्यांनी अर्धशतक आपल्या नावावरती झळकावलं ना, या संपूर्ण महाराष्ट्राच्या अगदी प्रत्येक टीव्ही वरती आकाश चोस्कर हे नाव झळकत असेल
आणि आता तोच बॅटर फ्री हिटचा बॉलर तयार. फ्री हिटचा बॉल इथे पाहायला जरूर मिळतोय. इथे बॅकफुटला पंच केलं पॉइंट रिजनला. फिल्डर आहे तिकडे आणि एक सिंगल फक्त जरूर मिळेल. तर सिंगलच्या मदतीने आपण जर पाहिलं तर आता धाव जम पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन अ बोर्ड. बरेचसे व्हीआयपी डाईसवरती लहान मुलं देखील बसलेले आहेत. या स्पर्धेचा नक्कीच आनंद घेतात. क्रिकेट सर्वांच्याच आवडीचा खेळ आहे. आणि संपूर्ण आपण पाहतो आता घराताना एका बाजूला सत्संग शिरगावचे पाठीराखे देखील भरपूर आहेत. जवळजवळ आपण जर पाहिलं तर 11:15 वाजलेत आणि तरी देखील भरपूर संख्येने प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. कारण की क्रिकेट आहे, आपण वेळ पाहत नाही क्रिकेटसाठी. कारण की प्रेक्षक फक्त आणि फक्त मॅचचा वेडा आहे, क्रिकेटचा वेडा आहे. चला यास थोडंसं स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. विनंती आहे च्या समेत आपण पाहतोय स्कोरर ऑफिशियल तुम्हाला पाहायला मिळते. सकाळच्या 17 पासून घरात पहिल्या मॅच पासून कंटिन्युअस उपस्थित आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. रोहित पिसेकर आमच्या समवेत आहेत. नंतर आमचे बट्याबाई देखील आहेत. tenniscricket.in बट्या कोणालाही विचारा ते देखील माहिती आहे. चला यास वेळ घेऊ नका, स्पीडअप करा विनंती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला टर्न केला अलॉंग विथ द कार्पेट. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर. एक सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धाब्याचा मानस आहे परंतु धाडस नाही. एक सिंगल वरती थांबावं लागतोय. संपूर्ण मयूर ग्रुप देखील आनंद घेतात. हे अगदी कॉम्बॉक्सच्या समोर आपण जर पाहिलं तर आमचे प्रतीकजी पिसेकर असतील, अनिकेतजी कुलकर्णी असतील, तदनंतर आपण पाहतोय खरातन रितेश भोपी अर्थात बाब्या देखील आहेत. तदनंतर आमचे सार्थक पेंडकर देखील आहेत, श्लोक देखील आहेत. श्लोक फुलेकर खराताना मयूर ग्रुप एक्सप्रेस म्हणून नेहमी ज्यांची ओळख राहिली आहे. आणि जयेश पाटील देखील इथे उपस्थित आहेत. की संपूर्ण आज मयूर ग्रुप जरूर तुम्हाला पाहायला मिळतो. प्रतीक दादा भरपूर मेहनत करतात. इकडे फटका, क्या बात आहे, फटका दमदार. फिल्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरून मस्तक पे दस्तक देती हुई गेंद जाती हुई सीमा पार. ये आता हुआ 6 रन सिक्सर. श्लोकचा जर विचार केला तर मयूर ग्रुप एक्सप्रेस म्हणून नेहमीच ओळख राहिली. सातत्याने उत्कृष्ट गोलंदाज श्लोक फुलवरेला तुम्ही पाहतात. तो देखील नक्कीच आनंद घेतो. BTCLचा एक मोठा खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली. चला यस ओ टू मॅच. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 20 धावा धाव फलकावरती आहे. 20 ऑन अ बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. अगदी आपण जर पाहिलं तर इथे टार्गेट सेट करण्यात आलं ते म्हणजेच 52 धाव्यांचं, परंतु आता 20 धावा आहेत. म्हणजे आता येणारे अजूनही आपण जर पाहिलं तर 32 धाव्यांची इथून पुढे गरज तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंडवरती आकाश काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. टॉप क्लास बॅटिंग. इकडे देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑनसाईडला टर्न केलाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथे वेगाने या 2 धावा जरूर कंप्लीट केल्या जातील. मॅच ऑन आहे. इनिंग नंबर 2 चा खेळ आहे. कोण जिंकेल अजूनही सांगू शकत नाहीये. एका बाजूला शिरगाव आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम सामटोली आहे. कोण जिंकेल ही मॅच. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. बंद लिफाफामध्ये या मॅचचं उत्तर आहे आणि प्रश्नचिन्ह अजूनही निर्माण आहे की कोणाच्या बाजूनी ही मॅच मात्र झुकली आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर चांगली बॅटिंग आकाश आणि प्रणव देखील करतात आणि शेवटपर्यंत टिकून राहण्याचं स्वप्न ते देखील बाळगतात मैदानाच्या आतमध्ये. कारण की आज संघाच्या नावासाठी पूर्ण संघर्ष चालू आहे. सकाळच्या 17 मध्ये आपण जरूर पाहिलं असेल जे आकाशने वन साइडिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवली ना, परंतु आता टीम वर्क करणं टीम सत्संग शिरगावच्या बाजूने गरजेचं आहे. परंतु समोर देखील आपण पाहिलं तर सामटोली नाव कुठे छोटं आहे. सामटोली देखील संघ इन ॲक्शनमध्ये खेळतोय आणि या सीझनला आपण जर पाहिलं ना तर भन्नाट फॉर्ममध्ये मोठमोठे कारनामे त्या संघाने देखील केलेत आणि मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना बरेचसे विक्रम त्यांच्या नावावरती देखील राहिलेत. 22 धावा धाव फलकावरती जरूर आहेत. येणारे आता 18 बॉल आणि 30 धाव्यांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 30 धाव्यांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि बॉलिंग मार्कवरती यश आलेत. यश प्राप्त करेल का या मॅचमध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. चला बघा विनंती आहे. चला येस वेळ घेऊ नका. बघा जर तुम्हाला जर बॉल पाहिजे असेल तर मागणी असेल तर एक बॉल आपण पुरवू शकतो, देखील नोंद घ्या. चला जर बॉल पाहिजे असेल तर आपण पुरवू शकतो, देखील नोंद घ्या. टीम सत्संग शिरगाव संघ की प्रतीक दादांनी ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली की
सातत्याने कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही ही पूर्णपणे आयोजन कमिटी आहे. येस नक्कीच 2 बॉल नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेत आणि एक बॉल तुम्हाला नक्कीच संधी असेल की एक बॉल तुम्ही चॉईस अजूनही करू शकता हे देखील नोंद घ्या. टीम सत्संग शिरगाव संघ प्रतीकदादांनी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली आहे कारण की सातत्याने मयूरदादा असतील प्रतीकदादा असतील नेहमीच सातत्यानं आपण पाहतोय कुठल्याही व्यक्तीवरती अन्याय होणार नाही हे पूर्णपणे दखल घेण्यासाठी उभे असतात आणि नेहमीच सातत्याने बदलापूर गाव म्हटलं तर आमचे मयूरदादा आणि प्रतीकदादा आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. यश बॉलिंग मार्कवरती पहिलाच बॉल इकडे आपण पाहतो गुल्डेनला बॉल तदनंतर बाटन पार्ट्सच्या मधून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये तेजस तिथे होते आणि हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता सुरुवात जरूर केली. आता येणारे आपण जर पाहिलं तर 17 बॉल आणि 29 धाब्यांची गरज 30 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही 30 धाबा दूर आहेत विजयापासून बॅटिंग करत असताना टीम सत्संग शिरगाव तर दुसऱ्या बाजूला 30 धाबा दूर फिल्डिंग करत असताना टीम सामटोली. कोण जिंकली मॅच रफ अँड टफ प्रणव लाड आहे स्ट्रायकिंग तुम्हाला पाहायला मिळतात. इथे स्टम्प्सच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथे जर मॅच कोणी जिंकू शकतो ना टीम शिरगाव संघाला तो प्रणव लाड आहे आणि आता स्वतःवरती विश्वास दाखवणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा धाव फलकावरती आहेत. येणाऱ्या आता 16 बॉल आणि 30 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळते. एका बाजूला शिरगाव दुसऱ्या बाजूला सामटोली. काय होईल या मॅचचा रिझल्ट हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर रंगते. रफ अँड टफ सामना जर नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला जायचं असेल ना तर मेहनत देखील तितकीच करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील शेवटची मॅच कोण जिंकेल कोणाच्या नावावरती राहणार आहे. ऑन साईडला टर्न तर केलं इथे सिंगल तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धाब्याचा कॉल असेल का दुसऱ्या धाब्याचा कॉल येतोय आणि यस इथे 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. क्या बात आहे. आता येणारे 15 बॉल आहेत आणि 28 धाब्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर विश्वास फार गरजेचा आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती आपण पाहतोय प्रणव नॉन स्ट्राईक वरती आकाश तोस्कर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने एक चांगले बॅटर विस्फोटक अग्रेसिव्ह बॅटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. इनिंग नंबर 2 चालू आहे. उत्तरार्धाच्या खेळामध्ये उत्तर काय असणार आहे आता प्रश्नचिन्ह निर्माण आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार हाफ ट्रॅकर बॉल आहे इथं फाईन लेगला खेळलाय करा फिल्डर तिकडे आहेत आणि इनफिल्ड मध्येच बॉल थांबलाय. एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जम पोहोचल ते म्हणजेच 25 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे अजूनही 27 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. येणारे 14 बॉल आणि 27 धाव्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. 27 रन्स टू विन फ्रॉम 14 बॉल इक्वेशन तुम्हाला जरूर पाहायला मिळतो या मॅच मध्ये. जर सामना जिंकायचा असेल ना तर चांगली बॅटिंग करणं आता मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं आहे. समोर गोलंदाजी तर चांगली होते. यशच्या माध्यमातून आपण जर विचार केला ना फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात 4 बॉलमध्ये. 17 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णपणे आमच्यापर्यंत माहिती अपडेट देतात. एक चौकार एक षटकार जरूर आलाय आतापर्यंत टीम बॅटिंग करत असताना सत्संग शिरगावच्या वतीनं आणि आता इथून पुढे ते चौकार आणि षटकार खेळणं फार गरजेचं आहे. इम्पॉर्टंट बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. फ्री माइंडेड स्ट्रोक्स आता खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये आणि मेहनत इथे प्रचंड करावी लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचे 2 बॉल टू गो. इकडे ऑन साईडला पुन्हा एकदा आडवा बॅटने ढकलला अलॉंग विथ कार्पेट थोडंसं दौस तुम्हाला फॅक्टर पाहायला जरूर मिळतो. दिया संपूर्ण मैदानावरती रात्रीचं सत्र तुम्हाला पाहायला जरूर मिळेल आणि अंडर द फ्लड लाईट्स ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. शेवटचा बॉल आहे लास्ट बॉल महत्वपूर्ण बॉल आहे. 13 बॉल उर्वरित आहेत अजूनही आणि अजूनही 26 धाव्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे अर्धा टप्पा आपण पाहिलं तर पार केलेला आहे पल्ला गाठलेला आहे परंतु अर्धा टप्पा अजूनही बाकी आहे. 13 बॉल आणि आता गरज असेल ती म्हणजेच 26 धाव्यांची. 26 रन्स टू विन फ्रॉम 13 बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती यश मी तर म्हणेन यशला आतापर्यंत यश मिळालंय. इकडे फटका आपण पाहतो लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता अलॉंग विथ कार्पेट फिल्डर आहेत. दुसऱ्या धाव्याचा कॉल येतोय आणि इथे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. एकच सिंगल वरती थांबावं लागेल. आता समीकरण उर्वरित आहे. येणारे 12 बॉल आणि आता गरज असणार ती म्हणजे 25 धाव्यांची. 25 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 25 धाव्यांची गरज. टेनिस क्रिकेट .in यस ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय. चला येस आपण जाऊ शकतात कारण की ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक आहे 3 ओव्हर नंतर हे देखील नोंद घ्या. आपण जर पाहिलं तर आता 3 ओव्हर मध्ये 30 धाव्यांची आवश्यकता होती. आता समीकरण चेंज झालंय.
येणाऱ्या आता 12 बॉल आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. समीकरण उर्वरित एक चांगली मॅच आहे आणि आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय बैजी पिसेकर साहेब असतील, प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या माध्यमात ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अगदी सातत्याने आपण पाहिल्या जरूर असेल की एक टॉप क्लास स्पर्धा म्हणून नेहमीच ओळखली जाते या विभागामध्ये. आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये जरूर चर्चा राहिली या स्पर्धेची. ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर साहेब यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. त्याच नावाने ही स्पर्धा आहे. आणि सातत्याने आपण पाहतोय ज्योती आई पिसेकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. त्यांच्या खऱ्या आठवणीला उजाळा देणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. टॉप क्लासच्या स्पर्धेचं नियोजन आहे, परंतु अगदी सातत्याने प्रत्येक महाराष्ट्रामधील संघ, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक गावातील व्यक्ती या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उत्साही जरूर असतो. आणि आज खऱ्या तो क्षण तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती आहे. एका बाजूला सत्संग शिरगाव, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम सामटोली संघ खेळतोय. सत्संग शिरगाव म्हटलं तर विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषदचे प्रफुल्लजी मोरे साहेब देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. च्या समवेत आपण पाहतोय दमदार असं शिरगावचे समाजसेवक समीर शेठ डारवे देखील उपस्थित आहेत. स्पर्धेचा आनंद घेतात, आढावा घेतात आणि संपूर्ण त्यांचे मित्र परिवार देखील इथे उपस्थित आहेत. संपूर्ण शिरगाव गावाचे ग्रामस्थ मंडळ देखील या स्पर्धेचा आनंद घेतात युट्यूबच्या माध्यमातून देखील. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर बरेचसे प्रेक्षकांमध्ये देखील काही ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर चामटोली संघाचे देखील भरपूर संख्येने पाठीराखे नक्कीच ते देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. यस, ओ टू मॅच बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेल टाकण्यासाठी इथे हर्षल आलेत. फटका फसलाय की काय, फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि अखेर बॉल चाललाय सीमा रेषा पार. पहिलाच बॉल वरती आलाय प्रणव लाडचा वार, चौकार. ऑन साइडला दिनेश भगत तिथे वेगाने आले होते. आज या मॅच मध्ये आपण पाहिलं दिनेशच्या मतीने भरपूर चुका झाल्यात, कॅच देखील ड्रॉप झाली आहे. तदनंतर आपण जर पाहिलं तर आता फिल्डिंग मध्ये देखील चुकी पाहायला जरूर मिळते. आता समीकरण उर्वरित इक्वेशन तुम्ही पाहतात, येणारे 11 बॉल आणि 21 धावांची गरज या मॅच मध्ये. काय होईल या मॅच मध्ये सांगू शकत नाही. 11 बॉल आणि 21 धावांची गरज या मॅच मध्ये. स्ट्राईक एंड वरती प्रणवची बॅट सध्याच्या घडीला तर बोलते. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर्सला फटका सजवला, फिल्डर आहेत, थोडासा फंबल झाले तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे अखेर या 2 धावा जरूर कंप्लीट. क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्ताच्या वेगानं आणि हरियाणाच्या सफळाईने या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात आणि समीकरण येऊन आता थांबलंय ते म्हणजे येणारे 10 बॉल आणि 19 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, काटे की टक्कर काटाकीर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला शिरगाव, दुसऱ्या बाजूला सामटोली. मॅच ऑन. ओ इकडे पुढचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय, स्विंग अँड मिस, टप्पा पडला आणि तदनंतर स्लाइटली टर्न आणि इथे हा डॉट बॉल आलाय. समीकरण चेंज होतोय, एक बॉल आता विनिंग पर्सेंटेज वाढवतोय, एक चौकार किंवा धाव इथे विनिंग पर्सेंटेज वाढवतोय बॅटिंग टीमचं. दुसऱ्या बाजूला आता सामटोली संघ देखील इथे एक डॉट बॉल वरती कामगिरी चांगली करतोय. येणारे आता 9 बॉल आहेत आणि 19 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळते. या षटकातील शेवटचे 3 बॉल, बॉलर तयार, प्रणव लाड स्ट्राईक एंड वरती आहे. ओ इकडे देखील आपण पाहतोय पायात टाकलेला बॉल ऑन साइडला टर्न केला, एक सिंगलचा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल येतोय, भाग हा कॉल आलाय आणि इथे अखेर या 2 धावा कंप्लीट झाल्यात. येणारे आता 8 बॉल आहेत आणि आता 17 धावांची गरज या मॅच मध्ये. 17 म्हटलं तर अशुभ संख्या आणि 17 वरती खतरा कुठल्या टीमला असणार आहे ते आता येणारी वेळच सांगून जाईल. 8 बॉल आणि 17 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता महिना दोन्ही टीम्सला करणं इथे फार गरजेचं आहे. 8 बॉल 17 धावांची गरज मैदानाची आतमध्ये आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हर्षद आणि आपण जर पाहिलं तर दोन्ही एकाच ताकदीचे संघ आहेत, कॅलिबरचे संघ तुम्हाला पाहायला जरूर मिळतात. ऑन साइडला टर्न केला, एक सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धाव्याचा कुठल्याही प्रकारचा कॉल होणार नाही आणि शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये करतात. आता नक्कीच विश्वास दाखवला आकाशने की या बॉलवरती आता मोठा प्रहार करणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारे आता आपण जर पाहिलं ना तर आता 7 बॉल आणि गरज आहे ती म्हणजेच
16 धाव्यांची 7 बॉल 16 धाव्यांची गरज. इकडे या बॉलवरती जर षटकार आला तर मॅच इक्वेशन मध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळेल. इम्पॉर्टंट बॉल आहे. नक्कीच करा. आता आपण जर पाहिलं रोहित देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की डॉट कमीत कमी आलेत या इनिंग मध्ये आणि सिंगल डबल देखील येणं फार गरजेचं आहे आणि ते चालू ठेवणं इथे करतात दोन्ही बॅटिंग टीमचं. आपण पाहतोय खरं आता दोन्ही बॅटर प्रेशर दडपण आहे मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे 7 बॉल आहेत आणि 16 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. एका बाजूला शिरगाव दुसऱ्या बाजूला सामटोली. कोण जिंकेली मॅच. कोण जितेगा मॅच. ओ इकडे बॅटची इनर एज लागली आहे. फिल्डर आता आहे दिनेश आणि इथे दिनेशने आता चूक केली नाहीये कुठल्या प्रकारची. एक सिंगल इथे नक्कीच ऍड होईल. टाळा देखील वाजल्यात कारण की ही महत्वाचं आहे. अगदी फिल्डिंग होती आणि ती करून दाखवली दिनेशने. कौतुक करावं लागेल. नक्कीच एक धाव मिळते. आता समीकरण उर्वरित आहे. येणारे आता आपण पाहतोय 6 बॉल आणि आता 15 धाव्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अगदी जर मॅच बरोबरीस आला तर सुपर ओव्हर. आता हे प्रश्नचिन्ह निर्माण आहे. काय घडेल या मॅच मध्ये. काही घडू शकतं या मॅच मध्ये. कोण जिंकेली मॅच. कुठल्या संघाला मंजूर मिळेल. वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. चला वेळ घेऊ नका. अतिरिक्तचा वेळ खर्च करू नका कारण की आता जवळजवळ 12 वाजत आलेत आणि या 16 तारखेला नक्की सुरुवात होईल. चला वेळ घेऊ नका. स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे. 6 बॉल आणि 15 धाब्यांची गरज या मॅच मध्ये. आने वाले 6 गेंदे शेष. 15 रनों की जरूरत. स्ट्राइक एंड पे बल्लेबाज पर आकाश तोस्कर. बॉलिंग मार्क पे गेंदबाज आशिष आलेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 5 निर्णायक षटक. महत्वपूर्ण षटक आहे. कोण घडेल या मॅच मध्ये. सिकंदर. कोण जिंकेल मॅच. कोण जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये. 6 बॉल 15 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहतात. अगदी सुरुवात झाली होती. आता रात्रीचं सत्र. इतकी थंडी देखील आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये गरमी तुम्हाला पाहायला मिळते कारण की तसाच सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला जर विचार केला तर गोलंदाजीसाठी आशिष यांना इन्व्हाइट करण्यात आलंय. विश्वास दाखवलाय आणि आता तोच विश्वास मैदानाच्या आतमध्ये त्या विश्वासावरती खरं उतरावं लागेल गोलंदाजी करत असताना. आशिषला समोर देखील आकाश तोस्कर एक विस्फोटक बॅटर. आज त्याची बॅटिंग तुम्ही नक्कीच पाहिले असेल आणि आता तोच खरं आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर आपण जर पाहिलं कॅप्टन तेजस आहेत तिथे आणि विश्वास दाखवला. फिल्डिंग सेट करतात. चला वेळ घेऊ नका टीम. सामटोली संघ भरपूर वेळ तुम्ही घेतात. चला टायमर ऑन आहे विसरू नका. चला भरपूर वेळ टीम सामटोली संघ घेतात. स्पीडअप करणं फार गरजेचे आहे. 6 बॉल आणि 15 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला. इकडे फटका फसलाय. फिल्डर आहेत आणि चूक होणार नाहीये. विकेटचं पतन. सेलिब्रेशन होतोय. मोठा धक्का लागत असताना टीम सत्संग शिरगाव संघाला. आकाश बॅक टू पवेलियन. न्यू बॅटर रितेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. रितेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये लांब लांब षटकारसाठी ओळखला जातो खेळाडू आणि आता तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहन तिकडे फिल्डर होते. क्या बात आहे रोहन. कौतुक करावं लागेल. महत्वपूर्ण कॅच चूक कुठल्याही प्रकारची केली नाही. प्रॉपर तिथे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. येणार आता 5 बॉल आणि 15 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. रितेश शिंदे तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती बॅटर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. रितेश आहे. रितेश शिंदे स्ट्राइक एंड वरती. 5 बॉल आणि 15 धाव्यांची गरज. ओ पहिला बॉल. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक पहिल्याच बॉल वरती आणि इथे बॉल अडवला असं म्हणावं लागेल. अखेर लास्टच्या क्षणावरती शेवटच्या टप्प्यावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय हा बॉल अडवण्यात आलाय आणि नक्कीच या 2 धावा मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने दाफलक जाता जाऊन पोहोचलं ते म्हणजे 39. येणार आता 4 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. कोण बनेल या मॅचचा सिकंदर आणि रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शिरगाव संघ आणि आता दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये मेहनत करावी लागेल. रोहन तिथे पुनश्च एकदा होते. चांगले फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 4 बॉल 13 धाव्यांची गरज. काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये. बंद लिफाफ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. बॉलर तयार. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका खेचला अलोंग विथ कार्पेट. एक सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथे अखेर विकेटचं पतन. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर.
फलंदाज प्रणव बॅक टू पवेलियन, फलंदाज बाद. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. 3 बॉल आणि 12 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आता असं इथे आपण जर पाहिलं ना, एका बाजूला फाईट करत असताना तुम्हाला संघर्ष चालू आहे टीम शिरगाव संघाचं, आणि दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम सामटोली. कोण जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये. 3 बॉल 12 धावांची गरज, महत्वपूर्ण बॉल आहे. कारण की असं म्हटलं जातं ना, हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है, इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि आता स्वतःवरती इथे रितेश शिंदेला विश्वास दाखवणं फार गरजेचं आहे. कारण की असं म्हटलं जातं ना, अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग आज भी उस पत्थर को क्यों पूछते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. आणि आता तोच भरोसा दाखवला टीमचा कॅप्टन रितेश शिंदेवरती, आणि आता स्वतःवरती देखील विश्वास तो दाखवावा लागेल. 3 बॉल आणि 12 धाब्यांची गरज या मॅच मध्ये आहे. आता प्रत्येक प्रेक्षकांची मनं या मॅच कडे वळली आहेत. नक्कीच 3 बॉल आणि 12 धाबाची गरज आहे. इथे 3 चौकार येतील का 2 षटकार येतील, हे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. हा आता प्रश्न उभारलाय. खरं आता ना बॅटिंग करत असताना टीम सत्संग शिरगाव संघाने रितेश शिंदे बनेल का सार या मॅच मध्ये, कारण की आता चमकावं लागेल. आणि या क्षणावरती खरं तर प्रत्येक खरं देव देखील वेळ देत असो की त्या क्षणावरती तुम्ही चमकावं. आणि आता तेच चमकणं इथे मैदानाच्या आतमध्ये कोणाच्या नशिबात असणार आहे. ओ इकडे देखील यॉर्कर लेन, क्या बात आहे. सटीक लाईत लेन मैदानाच्या आतमध्ये टाकण्यात आली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि इथे मैदानावरती घडलंय तरी काय, या 2 धावा जरूर आता कंप्लीट झाल्यात. क्या बात आहे. आणि आता येणारे 2 बॉल आहेत आणि गरज असणार आहे ते म्हणजे 10 धाव्यांची. आता वेळ कोणाच्या बाजूनी झुकणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. एक चौकार 1 षटकार अशी गरज आहे का 2 बॅक टू बॅक षटकार तुम्ही पाहणार आहेत का, इकडे डॉट येणार आहे, काय घडेल या मॅच मध्ये, सर्व काही याच कराताना स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 स्ट्राईक एंड वरती रितेश शिंदे, बॉलिंग ट्रॅक वरती आशिष. धड 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 वाढलाय. ओ इकडे क्या बात आहे. यॉर्कर लेंथ अगदी प्रॉपर टायमिंगचा वापर करण्यात आला होता, परंतु इथे प्रॉपर टप्प्यावरती इथे आता चमत्कारच या मॅचला बदलू शकतो असं म्हणावं लागेल. आता एक शेवटचा बॉल आहे आणि 9 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. मी तर म्हणेन गोलंदाजी करत असताना पहिल्या इनिंग मध्ये ज्या मंदार यादवनी धावा खर्च केल्या होत्या तिथे जर धावा कमी खर्च केल्या नसताना तर आता थोडंफार काहीतरी चेंजेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाले असते. परंतु आता शेवटचा 1 बॉल आणि 9 धाव्यांची गरज बघा. येस 8 धाव्यांची गरज आहे. 2 धावा नक्कीच इथे ऍड केल्यात. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता 1 बॉल आणि 8 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. एक बॉल आणि 8 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. ओ इकडे यॉर्कर लेनचा बॉल आणि इथे सामना फिनिश, सामना जिंकलाय टीम सामटोली संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम तेजस अँड दिनेश भगत अँड टीम, कॉंग्रॅच्युलेशन. आणि हार्ड लक टीम सत्संग शिरगाव संघला, चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय. हार्ड लक काही हरकत नाहीये. आणि नक्कीच आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जरूर देतोय, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जरूर देतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या समरी आल्या आपल्या समोर. आणि या बॅटिंग करत असताना 15 बॉल फेस करत असताना 31 धावा ज्याच्या बॅट मधून आल्यात, अर्थातच दिनेश भगत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दिनेश भगत आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण जरूर देतोय. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली दिनेशची. चला दिनेश आपण याचे मॅन ऑफ द मॅचचा किताब कलेक्ट करण्यासाठी आणि आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करतोय.